मागे ठेव. स्ट्रेस क्रोनिक डिसीज कशाबद्दल आम्ही अप्रोच घेतला आहे. अप्रोच म्हणजे आपल्या कोणाच्या बिहेवियरमध्ये चेंज वाढला आपण जाऊन अक्षरशः विचारावं की कसं आहे काय त्रास होतोय का तिचं नॉन जजमेंटली म्हणजे त्याचं ऐकून घ्यायचं, आपले पॉईंट ऑफ व्ह्यू नाही ठेवायचे, त्याचे जे पॉईंट्स किंवा व्ह्यूज असतील ते आपण शांततेत ऐकून घ्यायचे. गिव्ह सपोर्ट अँड इन्फॉर्मेशन. ह्याच्यामध्ये आपण त्याला एक पॉझिटिव्ह स्ट्रोक्स अँड रिस्पॉन्सेस द्यायचे की ओके वी कॅन अंडरस्टँड इट्स नॉट युअर फॉल्ट. लाईक आपण त्यांना एम्पथी एक जागृत करायची. एनकरेज प्रोफेशनल हेल्थ म्हणजे लाईक जसे आपण फिजिकली हील होतो तेव्हा आपण सांगतो की हो डॉक्टरकडे जा, तेव्हा आपल्याला लाज नाही वाटत की यस मी हील आहे. तर मग जेव्हा एखादं मेंटली डिसऑर्डर आहे तेव्हा आपल्याला काय लाज वाटते की मी सायकॉलॉजिस्टकडे जावं, जगाने काय म्हणावं. सो बॉलिवूडने जसं रिप्रेझेंट केलं आहे की हां याच्यात लाज बाळगण्याची गोष्ट नाही, तर आपण जायला हवं, मन मोकळेपणाने त्याला सांगायला हवं की यस मला डिसऑर्डर आहे. आणि मग आपण अजून अदर सपोर्ट स्ट्रॅटेजीज म्हणजे आपण जसं म्हणतो आपण आपल्या घरापासून सुरुवात करतो तसं आपण आपल्या स्वतःपासून की अरे मी ब्रिदिंग करू शकतो, मी एक चक्कर मारायला जाऊ शकतो, असे विविध छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या दिनचर्यात ॲड केले तर लाईक आपलं एक चांगलं एक पुढे जाईल. आणि आपण हे एज्युटेनमेंट थ्रू आपण दाखवतो की लाईक मूवीजने सुद्धा इन्स्पिरेशन केलेलं आपल्या सगळ्यांना की आपण कसं आपले पर्स्पेक्टिव्ह चेंज करू शकतो, दृष्टिकोन एक बदलू शकतो. असं हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. बॉलिवूड एक असं रिप्रेझेंट करतं सोसायटीमध्ये असे म्हणतात की मेंटली हेल्थ म्हणजे काहीतरी वेगळं असतं एन्शियंट टाईमसारखं, तसं नको करायला, सपोर्ट द्यायला हवं सोसायटीला. करेक्ट मूवी बरोबर लावल्यास